आपल्यासोबत आहेत कालीचरण महाराज, ते आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. महाराज, खरं तर आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी भोंग्याची भूमिका जी आहे घेतलेली आहे आणि त्या विरोधात मोठं रणकंदन देखील झालेलं आहे. आपली त्या संदर्भातली नक्की काय भूमिका असणार आहे, आपण काय सांगाल? राज ठाकरेंच्या वरती देशद्रोहात गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील होते. ते काय कोण मागण्या करतंय ह्याच्यापेक्षा न्याय व्यवस्था काय करून राहिली हेच महत्वाचं आहे. आम्ही तर राज ठाकरेंच्या सोबत आहोत. राज ठाकरेंनी असंही म्हटलंय की जोपर्यंत मशिदीवरचे अजान भोंग्यावरून बंद होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे. आपण आपला कशा पद्धतीनं सक्रिय पाठिंबा असणार? सक्रिय काय, आमचं जे कर्तव्य आहे धर्मजागरणाचं ते आम्ही करत आहोत आणि आमचं ब्रीद वाक्यच आम्ही निरंतर पाळत राहू. जो हिंदू इतकी बात करे उसी को हम सब मतदान करे. आम्ही हेच प्रचारात राहू. ज्यांना सत्तेत बसायचं आहे त्यांनी हिंदू हिताची गोष्ट करावी. आमचा त्यांना सपोर्ट राहील, कोणीही असो, तो कोणत्याही पार्टीचा असो. शिवसेनेचं हिंदुत्व कुठेतरी आता कमी झालंय असा एक आरोप होतोय, टीका होते आणि राज ठाकरेंनी तो मुद्दा घेतलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत असं कार्यकर्त्यांचं मत आहे. आपण कसं पाहता शिवसेनेच्या या भूमिकेकडे? हे एकमेकावर आरोप करणं चालून राहिलं. जनता समजदार आहे, त्यांच्या हृदयात धर्मप्रेम आहे. आता पुढच्या निवडणुकीत दिसेल हिंदू काय करतात. तर सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे महाराज की गोरक्षकांवरती मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत, त्यांच्यावर केसेस होत आहेत. त्या संदर्भात आपण कशा पद्धतीने आवाज उठवत आहे? यापूर्वी देखील आपण अनेक वेळा आवाज उठवलेला आहे त्या संदर्भात. आता तर बोललो मी त्याच्यावर. सगळ्या समस्यांचं निवारण राजनीतीत आहे. हिंदूंना असं वाटत असेल की हिंदूंच्या सगळ्या समस्या संपल्या पाहिजे तर कट्टर हिंदूवादी लोकांना निवडून द्या, झालं. भिडे गुरुजींना क्लीन चिट मिळालेली आहे भीमा कोरेगाव. सांगितलं तुम्ही, पुन्हा विचारू नका. शरद पवार जे आहेत ते या ठिकाणी आज त्यांच्या आयोगासमोर सुनावणी आहे, ते आज त्यांची साक्ष देणार आहेत. या संदर्भात काय सांगाल शरद? काहीच नाही सांगायचं. जगदंबेनं भिडे गुरुजींना विजय प्रदान करून धर्माचा विजय केलेला आहे. शरद पवार स्वतः साक्षीदार झालेले त्यामध्ये. असे ना करा, साक्षीदार ज्यांना माहिती तेव्हा. आम्ही पाठीशी आहोत, त्यांची भूमिकाशी आम्ही सहमत आहोत अशी एकंदरीत भूमिका जी आहे ती या ठिकाणी कालीचरण महाराजांनी घेतली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.